5 येण्याचं कारण CIDच्या स्वतःहून ताब्यात आलेलं आहे. परंतु एवढं झालेलं असताना सुद्धा लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे. कारण कालचा जो घटनाक्रम झाला होता, तो धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 2 दिवसापासून बातम्या फिरत होत्या की CIDला सरेंडर होणार. तर शेवटी वाल्मिक कराड सरेंडर झाली. परंतु याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर तपास यंत्रणेचं अपयश म्हणायचं का? कारण स्वतःहून ज्या लगेच दुसऱ्या दिवशी वाल्मिक कराड सरेंडर होतात, ते माध्यमांशी बोलतात आणि माझा त्याच्याशी काही संबंध नाही म्हणतात. हे एक कुठंतरी मॅनेज झालंय का असंही लोकांमध्ये एक संभ्रम अवस्था आहे. कारण आजपर्यंतची जर SIT नेमल्या गेल्या होत्या, त्या SIT मधनं तथ्य जर पाहायला गेलं तर काही बाहेर निघलं नव्हतं. शेवटी त्यांना कुठेही न्याय मिळाला नव्हता. परंतु जी आजचा जी परिस्थिती आहे, ही जर परिस्थिती पाहायला गेलं तर इथंही असंच प्रकारची पद्धत होती काय, ही लोकांमधले संभ्रम अवस्था आहे. कारण ज्या पद्धतीने 2 ते 3 दिवसापासून सरेंडर होणार होते, 3 दिवस ते पुण्यामध्ये होते. 2 ते 3 दिवस पुण्यामध्ये वास्तव्य करीत असताना सुद्धा त्यांना CID किंवा पोलीस पथकांना कुठेही किंवा माहिती असताना सुद्धा त्यांना पकडलं नाही असंही म्हटलं जाते. कारण ज्याच्यापाशी जर ह्याच्या मधला सर्व घटनाक्रम पाहायला गेला तर त्यांचे कार्यकर्ते जवळजवळ 50 गाड्या पूर्ण पुण्यामध्ये, म्हणजे ज्या एरियामध्ये आहेत त्या एरियामध्ये ते पूर्णपणे चौकड पांगलेले होते. आणि एवढं पूर्णपणे एवढं होत असताना सुद्धा तपास यंत्रणेला, CIDला यांना मात्र कुठेही ठाम पत्ता लागत नाही. म्हणजे ह्यांना माहिती असताना सुद्धा हे कसल्याच प्रकारची कारवाई करत नाहीत आणि ते स्वतः होऊन सरेंडर होतात. ही एक कुठंतरी संशयाची किनार किंवा संशय ह्याच्याकडे संशयाच्या भोवऱ्याने पाहायला जाते. काही कार्यकर्ते माध्यमांसमोर बोलत असताना अरेतुरेची भाषा करत होती. म्हणजे तीच पद्धत. आणि आज जर पाहायला गेलं तर आजची केज मधली जर आता ज्या वेळेला केज पोलीस कोर्टामध्ये आणलं होतं, तिथंही त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आणि तो गोंधळ घालण्याची म्हणजेच आज जर पाहायला गेलं तर मग हे गुन्हेगार जर नसतेच, माझी त्याच्याशी काही संबंध नाही वाल्मिक कराडांनी सांगितलं. परंतु वाल्मिक कराड यांनी जे सांगितलं ते त्यांचं किती तथ्य आहे ह्याच्यात तपास यंत्रणेने चांगल्या पद्धतीने काम केलं तर हे खूप लवकरच सत्यता बाहेर येईल. आणि दुसरी गोष्ट, त्यांना फाशी द्या, की ज्यांनी हे काम केलं त्यांना फाशी द्या. म्हणजे याचा अर्थ की त्यांना फाशी द्या म्हणजे हे कुठेही नाहीत अशा पद्धतीने वागतायत. कारण हे पूर्णपणे हे तपास यंत्रणेवरती पूर्ण आता डिपेंड आहे की कशा पद्धतीने संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने न्याय द्यायचा आहे. परंतु याच्यामध्ये एक मात्र प्रकर्षाने सांगायचे जर झालं तर याच्यामध्ये जनतेने मात्र आता जागरूक राहणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट आहे की ज्या लोकांची जागा, ज्या लोकांची दुकानं, जे लोकांची बिअर बार ही जी काही बळकावली गेलेली आहे, हे शासनाने त्यांना परत करावेत आणि त्यांना त्यांच्या आयुष्याची एक रोजीरोटी जी इथं बळकावली गेलेली आहे ती देण्याचं काम शासनानं करावं. आणि हे देऊन त्यांच्यावरती कुठेतरी एक अन्याय झालेला तो त्यांना न्याय द्यावा. आणि जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत यांना तर फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे. परंतु वाल्मिक कराड हाही व्यक्ती बाहेर सुटता कामा नये. जर व्यक्ती बाहेर सुटला गेला, एवढे गुन्हे झालेले असताना 26 ते 30 गुन्हे त्यांच्या नावावरती आहेत, एवढं झालेलं असताना जर ही व्यक्ती बाहेर सुटली गेली तर मग मात्र कुठंतरी एक संविधानावरचा विश्वास लोकांचा उडला जाईल आणि संविधान मात्र इथे कुठेतरी फेल ठरण आणि लोकांमधला जो एक गैरसमज आहे तो पुन्हाही ज्या SIT मधनं जो लोकांमधनं गैरसमज झालेला आहे इथून मागचा न्याय व्यवस्थेवरचा, तो पुन्हा आणि सिद्ध होईल. हे सिद्ध व्हायचं नसेल तर एक कुठंतरी आता न्याय देणं गरजेचं आहे आणि आरोपीला कडक शिक्षा ही देणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे हा आरोपी आहे, ह्या आरोपीला ही दुसऱ्या आरोपीप्रमाणेच वागणूक असावी. ह्यांना वेगळा न्याय आणि दुसऱ्यांना वेगळा न्याय असाही कुठं मात्र
तपास यंत्रणेने किंवा सरकारनं करू नये, ह्यालाही एक आपण कोठडीमध्ये आहोत ह्याची यांना जाणीव व्हावी आणि